नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्याच्या या ओला दुष्काळामुळे संपूर्ण शेतकरी राजांवर खूप मोठं संकट धावलेलं आहे. त्या पावसाने फक्त शेतकऱ्यांच्या शेतातले पिकं नाही, तर शेतकऱ्याची दिवाळी, शेतकऱ्यांचा दसरा, शेतकऱ्यांच्या मुलाची शाळेची फी, शेतकऱ्यांच्या मुलांचा आनंद आणि स्वतः शेतकऱ्यांच्या मुलाचे लग्न, मुलींचे लग्न, त्यांचे त्योहार, त्यांचे सण, त्यांचे स्वप्न सर्व वाहून गेले आहे. खरं तर बरेच लोक म्हणतात की पुढे शेती टिकावायला पाहिजे, शेतकरी व्हायला पाहिजे, शेतीचा विकास व्हायला पाहिजे. आजच्या ह्या घडीची परिस्थिती बघून किती लोकांना वाटेल की आम्ही शेतकरी झालो पाहिजे. जवळजवळ अशा परिस्थितीमुळे, ज्या परिस्थितीमध्ये आपल्याला निसर्गही साथ देत नाहीये, त्या निसर्गाच्या साथीशिवाय दुसरं अजूनही कोणी साथ देत नाहीये आणि शेतकरी हा एकटा पडत चालला आणि संपत चाललाय. तर या संपणाऱ्या शेतकऱ्यांना जर वाचवायचं असेल, आपल्या पोटात जाणारा अन्नाला जर शिल्लक ठेवायचं असेल, अन्नदात्याला जर जिवंत ठेवायचं असेल, तर आपण मंत्री असो, आपण आमदार असो, आपण कलेक्टर असो, आपण तहसीलदार असो, आपण इंजिनियर असो किंवा आपण डॉक्टर असो, आपण सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो पाहिजे. तुमची सर्वांची पाठीशी उभी राहिलेली ती ताकद आज शेतकऱ्यांना वाचवू शकते. किंवा कारण शेतकरी राजा हा दिवसेंदिवस संपत चाललेला आहे आणि शेती ही धोक्यात आलेली आहे. आणि ज्या दिवशी पृथ्वीवरचा शेतकरी संपेल, त्या दिवशी मित्रांनो ही पृथ्वी सुद्धा संपेल. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन लढू, उभं राहू. एरंडोल ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी ही तुमच्या पाठीशी नेहमी सतत उभी आहे. शेतकऱ्यांची प्रत्येक समस्या आम्ही आमच्या हातात घेऊ. फक्त आमच्यापर्यंत पोहोचा, आमच्यापर्यंत तुमचे दुःख शेअर करा. आम्ही तुमच्या लढ्यासाठी लढा देऊ आणि आपण सर्व मिळून एकत्र येऊन आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.